शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांच्याकडून मोठं गिफ्ट। भारतात आता नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अभियान सुरू केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात 2481 कोटी रुपयाचे हे अभियान सुरू करणार आहेत। या अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल। शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे हाच यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। आता या अभियानामध्ये कुठले कुठले राज्य आहेत ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक मोठं अभियान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू करणार आहेत। काही दिवसांनी पंतप्रधान मोदी 2481 कोटी रुपयाच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करतील, ज्याचा उद्देश 7.50 लाख हेक्टर जमिनीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच 1 कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवालाने हा दावा करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आता याचा जो फायदा आहे या राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये होणार। अहवालानुसार कृषी मंत्रालय पुढील 2 वर्ष ही योजना राबवेल, त्यानंतर यश आणि बजेट वाटपानुसार ती पुढे नेली जाईल। या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांसाठी शेतीचा खर्च आणि रासायनिक खतावरील अवलंबित कमी करणे आहे। सुरुवातीला हे अभियान अशा ठिकाणी चालवले जाईल जिथे नैसर्गिक शेती आधी सुरू आहे। यासाठी ग्रामपंचायतीमध्ये 15,000 क्लस्टर विभागण्यात आले। आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यासारख्या राज्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला याचा फायदा होईल आणि हा फायदा झाल्यानंतर हळूहळू देशभरात याचं नेटवर्क पसरलं जाईल। तर खतापासून ब्रँडिंगपर्यंतची जबाबदारी राहील। या मोहिमेचा उद्देश वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आहे, जेणेकरून शेतकरी हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देताना कुटुंबे आणि ग्राहकासाठी निरोगी अन्न पिकवू शकतील। मोहिमेअंतर्गत सरकार 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्र तयार करेल, जिथून वापरण्यास तयार नैसर्गिक कृषी खते आणि इतर गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचवता येतील। एवढेच नाही तर शेतकऱ्यांसाठी एक सोपी आणि सोपी प्रमाणन प्रणाली देखील तयार केली जाईल। ब्रँडिंगसाठी शेतकऱ्यांना सामायिक बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिले जाईल। उत्पादन रिअल टाइम जिओ टॅगिंग आणि देखरेख ऑनलाईन पोर्टलद्वारे केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रिव्ह्यू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।